दरम्यान आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केली, मात्र जागा वाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे। मुंबईतल्या काही जागांवर अद्यापही दोन्ही पक्षांकडून रस्सीखेच सुरूच आहे। या जागांचा तिढा सोडवण्यासाठी दोन्ही पक्षांकडून पुन्हा एकदा एकत्र बैठक घेतली जाणार आहे। या बैठकीला मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते उपस्थित राहणार आहेत। संध्याकाळी 4च्या सुमारास ही बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। ऋतिक गणखवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। ऋतिक, काय अधिकची माहिती, कुठल्या जागांवर अद्यापही रस्सीखेच आहे? नक्कीच सौरभ, आपण बघतोय की युतीची घोषणा झालेली आहे। जागा वाटप जे आहे अद्याप रखडलेलं आहे। रस्सीखेच जी आहे ती दोन्ही पक्षांकडून सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर सकाळपासून ज्या बैठका आहेत त्या मनसेच्या शिवतीर्थ राज ठाकरेंचं जे निवासस्थान आहे त्या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। इथं प्रमुख नेते आहेत, त्यांचे मुंबईचे अध्यक्ष संदीप देशपांडे, बाळासाहेब जावकर, नितीन सरदेसाई, ते वारंवार राज ठाकरे यांच्याशी समन्वय साधत चर्चा करत आहेत। तर दुसरीकडे जे मिलिंद नार्वेकर आहेत तर ठाकरेंचे आमदार ते देखील या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। मात्र अद्याप जो आहे तोडगा निघालेला पाहायला मिळत नाहीये। दादर, माहीम, शिवडी या भागातल्या ज्या काही जागा आहेत त्या जागांचा तिढा आहे तो कायम आहे। त्यावरूनच रस्सीखेच जी आहे ती दोन्ही सेनेमध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। आणि त्याच अनुषंगानं 4 वाजता आता पुन्हा दोन्ही पक्षांचे जे नेते आहेत ते भेटणार असून हा तिढा लवकरात लवकर सोडवावा यासाठी ही बैठक घेणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स ऋतिक आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।